नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण कनिष्ठ अभियंता यांत्रिकी आणि कनिष्ठ अभियंता विद्युत या परीक्षेत विचारलेले प्रश्न आणि याच प्रश्नांवर आधारित नेक्स्ट फेजमध्ये होणाऱ्या परीक्षांमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात ते देखील पाहणार आहोत. प्रश्न पहिला बघूया. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सर्वाधिक काळ भूषवणारे व्यक्तिमत्व कोण? तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सर्वाधिक काळासाठी कोणी भूषवलेले आहे असा प्रश्न आहे. तर त्याचे उत्तर आहे वसंतराव नाईक यांनी. तर वसंतराव नाईक हे 5 डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975 म्हणजे जवळजवळ 11 वर्ष आणि 77 दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी विराजमान होते. त्यानंतर तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की सर्वात कमी काळासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद कोणी भूषवले? तर त्याचे उत्तर असेल देवेंद्र फडणवीस हे. तर देवेंद्र फडणवीस यांनी 23 नोव्हेंबर 2019 ते 26 नोव्हेंबर 2019 म्हणजे जवळजवळ 3 दिवसांसाठीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवलेले होते. त्यामुळे सर्वाधिक काळासाठी वसंतराव नाईक तर सर्वात कमी काळासाठी देवेंद्र फडणवीस हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री कोण असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्याचे उत्तर असेल शरद पवार हे. तर शरद पवार हे वयाच्या 38व्या वर्षी मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले. त्यामुळे हे वय वर्ष देखील लक्षात ठेवा. 38व्या वर्षी शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले होते व ते महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत आजपर्यंत. त्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे 5 वर्षाची टर्म पूर्ण करणारे 2च मुख्यमंत्री महाराष्ट्रात झालेले आहेत. त्यातील पहिले म्हणजे वसंतराव नाईक हे आणि दुसरे म्हणजे देवेंद्र फडणवीस हे देखील लक्षात ठेवा. याच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकेल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न दुसरा. तलावांचे शहर म्हणून महाराष्ट्रातील कोणते शहर ओळखले जाते? तर तलावांचे शहर म्हणून महाराष्ट्रातील ठाणे हे शहर ओळखले जाते. त्याचबरोबर भारतातील तलावांचे शहर कोणते असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकेल. तर त्याचे उत्तर असेल उदयपूर हे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रामसर करारानुसार उदयपूरला लवकरच भारतातील पहिली वेटलँड सिटी याचा देखील दर्जा मिळणार आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. याच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकेल. त्याचबरोबर महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर गोंदिया हा जिल्हा महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. काही ठिकाणी भंडारा असं देखील उत्तर दिलेलं आहे, पण बऱ्याचशा रेफरन्स बुकमध्ये गोंदिया हेच त्याचं उत्तर मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न तिसरा. महाबळेश्वर येथे 5 नद्यांचा उगम होतो. खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश त्यामध्ये होत नाही? कृष्णा नदी. तर आपल्याला माहित आहे की कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर येथेच होतो. त्यानंतर वेण्णा नदी. वेण्णा नदीचा उगम देखील महाबळेश्वर येथे होतो. कोयना नदी. कोयना नदीचा उगम देखील महाबळेश्वर येथेच होतो. भीमा नदी. आता भीमा नदीचा उगम कोठे होतो? तर भीमा नदीचा उगम होतो भीमाशंकर येथे आणि हे ठिकाण आहे पुणे जिल्ह्यामध्ये. त्यामुळे भीमा नदीचा उगम महाबळेश्वर येथे होत नाही. त्यानंतर सावित्री नदी. सावित्री नदीचा उगम देखील महाबळेश्वर येथेच होतो. यानंतर 5वी नदी जिचा उगम महाबळेश्वर येथे होतो तर ती आहे गायत्री. तर गायत्री नदीचा उगम देखील महाबळेश्वर येथे होतो. तर अशा या 5 नद्या आहेत. कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री आणि गायत्री या 5 नद्यांचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी आपल्याला आढळून येतो. जर तुम्ही महाबळेश्वर येथे गेला असाल तर तेथे एक मंदिर आहे ज्या मंदिरामध्ये तुम्हाला 5 नद्या या आढळून येतात. आता आपण 5 नद्यांवर बोलतच आहोत. तर पंचगंगा नदी ही देखील एक महत्त्वाची नदी असून तिची देखील माहिती घेऊया. याच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकेल. तर पंचगंगा नदी ही कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. ही नदी एकूण 5 नद्यांपासून बनलेली आहे. भोगावती, तुळशी, कासारी, कुंभी आणि सरस्वती ही गुप्त नदी आहे. त्यामुळे देखील लक्षात ठेवा. परीक्षेत तुम्हाला विचारलं जाऊ शकतो की पंचगंगा नदी खालीलपैकी कोणत्या नदींपासून बनलेली आहेत. त्यामुळे या 5 नद्या लक्षात ठेवा. त्याचबरोबर पंचगंगा नदीची लांबी ही जवळपास 83 किलोमीटर एवढी आहे. परीक्षेत असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे? तर राधानगरी हे धरण भोगावती या नदीवर आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर राधानगरी धरणाच्या जलाशयास कोणते नाव आहे? तर ते आहे लक्ष्मीसागर जलाशय हे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. याच्यावर देखील प्रश्न विचारला जातो. आणि कृष्णा आणि पंचगंगा यांचा संगम कोठे होतो? तर तो होतो नरसिंहवाडी येथे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. याच्यावर देखील प्रश्न विचारले जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न चौथा. G20 परिषद 2024 कोणत्या देशामध्ये भरवण्यात येणार आहे? तर G20 परिषद 2024 सालची ब्राझील या देशामध्ये भरवली जाणार आहे. ही परिषद ब्राझीलमधील रिओ दे जानेरियो या शहरामध्ये भरवली जाईल. आता परीक्षेत असा देखील प्रश्न विचारू शकतात की G20 परिषद 2022 कोठे भरवली गेली होती? तर ती भरवलेली इंडोनेशिया या देशामध्ये आणि या देशातील बाली या ठिकाणी ती परिषद भरवली गेली होती. त्याचबरोबर G20 परिषद
2023 ही भारतात भरवलेली, हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. ती भारतातील कोणत्या शहरात भरवली होती? तर ती भरवलेली नवी दिल्ली या शहरात. त्याचबरोबर या सभेसाठी एक सेंटर उभा केलेलं, त्याचं नाव आहे भारत मंडपम. त्यामुळे या सेंटरवर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा ह्या हॉलवर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो, हे देखील लक्षात ठेवा. आणि या भारतात भरवलेल्या परिषदेचे ब्रीद वाक्य काय होते? तर ते होते वसुधैव कुटुंबकम. त्यामुळे हे देखील लक्षात असू द्या. त्याचबरोबर 2023 या परीक्षेत एक महत्त्वाची घटना घडली, ती म्हणजे G20 मध्ये आणखीन एक नवीन सदस्य, 21वा सदस्य ॲड झालेला आहे आणि तो आहे आफ्रिकन युनियन. त्यामुळे याच्यावर देखील परीक्षेत 100% तुम्हाला प्रश्न आलेला दिसून येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 5वा, जागतिक हृदय दिन कोणत्या दिवशी असतो? तर जागतिक हृदय दिन हा 29 सप्टेंबर या दिवशी असतो. आणि या वर्षीची म्हणजेच 2023ची थीम काय होती? तर ती होती यूज हार्ट नो हार्ट. त्यामुळे हे देखील लक्षात असू द्या. याच्यावर देखील प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. आता याचबरोबर ऑक्टोबर महिन्यात देखील काही महत्त्वाचे दिवस असून हे देखील सेलिब्रेट केले जातात. तर ते कोणते की ज्याच्यावर प्रश्न येऊ शकतो ते देखील बघूया. 2 ऑक्टोबर हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? तर हा दिवस जागतिक अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी महात्मा गांधीजींचा जन्म झालेला, हे देखील लक्षात असू द्या. त्याचबरोबर 10 ऑक्टोबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. आणि 16 ऑक्टोबर हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? तर हा दिवस जागतिक अन्न दिन म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे 2 ऑक्टोबर, 10 ऑक्टोबर आणि 16 ऑक्टोबर या दिवसांवर देखील परीक्षेत प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त आहे. प्रश्न 6वा, चंद्रयान 3चे प्रक्षेपण कोणत्या ठिकाणाहून करण्यात आले? तर चंद्रयान 3चे प्रक्षेपण हे सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा या ठिकाणाहून करण्यात आलेले आहे. आणि हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर हे ठिकाण आहे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये. त्यामुळे हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर हे जे प्रक्षेपण झाले ते कोणत्या तारखेला करण्यात आले याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. तर ते झाले 14 जुलै 2023 या तारखेला. त्यामुळे 14 जुलै 2023 ही तारीख तोंडपाठ करून ठेवा. याच्यावर देखील 100% प्रश्न विचारला जाईल. आता हे जे चंद्रयान आहे त्याचं लँडिंग चंद्रावर कधी झालं त्या तारखेवर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ती तारीख आहे 23 ऑगस्ट 2023. त्यामुळे हे देखील तारीख लक्षात ठेवा. 23 ऑगस्ट 2023 वर देखील प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. तर या 2 गोष्टी परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत. प्रश्न 7वा, ब्रिक्स 2023ची शिखर परिषद कोठे पार पडली? तर ब्रिक्स देशांची 2023 सालची शिखर परिषद पार पडली दक्षिण आफ्रिका या देशामध्ये. आणि या देशातील जोहान्सबर्ग ही सिटी होस्ट सिटी होती, हे देखील लक्षात ठेवा. आता ब्रिक्स देशातील शिखर परिषदा ह्या क्रमाने पार पडतात. म्हणजे पहिल्यांदा ब्राझील, नंतर रशिया, नंतर इंडिया, नंतर चायना आणि नंतर साऊथ आफ्रिका. त्यामुळे हा क्रम देखील लक्षात असू द्या. या क्रमानेच त्या दरवर्षी पार पाडल्या जातात. आणि हा जो दक्षिण आफ्रिका आहे तो 2010 साली या ब्रिक्स कंट्रीजमध्ये समाविष्ट करण्यात आला होता. याच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकेल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 8वा, एप्रिल 2023 मध्ये कोणत्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला? तर एप्रिल 2023 मध्ये आम आदमी पार्टी म्हणजेच आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता. आता राष्ट्रीय पक्ष एकूण किती आहेत? तर राष्ट्रीय पक्ष आहेत 6. या 6 राष्ट्रीय पक्षांची नावे देखील लक्षात ठेवा. याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो की खालीलपैकी कोणता राष्ट्रीय पक्ष आहे किंवा खालीलपैकी कोणता राष्ट्रीय पक्ष नाही या प्रकारे. तर ते 6 राष्ट्रीय पक्ष आपण बघून घेऊया. आम आदमी पार्टी, बहुजन समाज पार्टी, भारतीय जनता पार्टी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, मार्क्सिस्ट, इंडियन नॅशनल काँग्रेस आणि नॅशनल पीपल्स पार्टी. तर हे एकूण 6 पार्टी आहेत ज्यांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त आहे. काही पक्ष आहेत ज्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झालेला आहे, त्याच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. जर ते तुम्हाला माहीत असतील तर खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 9वा, भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार कोण आहेत? तर भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत व्ही अनंता नागेश्वरन हे. तर व्ही अनंता नागेश्वरन हे भारताचे मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्त झालेले आहेत. याचबरोबर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत असा देखील प्रश्न परीक्षेत विचारले जाण्याची शक्यता खूप आहे. तर त्याचे उत्तर असेल अजित डोवाल हे. अजित डोवाल हे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. पंतप्रधानांचे मुख्य सल्लागार कोण आहेत असा प्रश्न देखील विचारला जाऊ शकेल. तर ते आहेत तरुण कपूर आणि अमित खरे हे. यांच्यावर देखील प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे देखील लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 10वा, खजुराहो येथील मंदिरांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा कोणत्या वर्षी मिळाला? तर खजुराहो येथे जे काही मंदिर आहेत त्या मंदिरांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला 1986 साली.
तर तुम्ही आत्तापर्यंत ऑब्झर्व केलं असेल तर बऱ्याचशा पेपरमध्ये जागतिक वारसा स्थळांवर प्रश्न विचारलेले दिसून येत आहेत. भारतातील काही महत्त्वाच्या स्थळांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त आहे व तो त्यांना कोणत्या साली मिळाला याच्याबद्दलची एक PDF बनवून मी माझ्या टेलिग्राम चॅनेलला अपलोड करेल. टेलिग्राम चॅनेलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यामुळे तेथे तुमचा अभ्यास होऊन जाईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 11वा. कृषी संजीवनी योजना कशाशी संबंधित आहे? कृषी संजीवनी योजना ही शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वृद्धी करणे म्हणजे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि शेतमालाचे उत्पादन वाढवणे या संबंधित आहे. म्हणजेच परीक्षेत विविध योजनांसंबंधित देखील प्रश्न येत आहेत. तर महत्त्वाच्या ज्या योजना आहेत, ज्या आत्ता गेल्या 5-6 वर्षात चालू झालेल्या आहेत, त्या योजना आणि त्या कशाशी संबंधित आहेत याची देखील तयारी करून ठेवा. याच्यावर देखील प्रश्न विचारला जात आहे. प्रश्न 12वा. आशियातील सर्वात मोठा पशु बाजार कोणत्या राज्यात भरतो? तर आशिया खंडातील सर्वात मोठा पशु बाजार जो आहे तो भरतो सोनपूर या ठिकाणी आणि ते ठिकाण आहे बिहार या राज्यामध्ये. यालाच अजून एक नाव आहे, ते म्हणजे हरिहर क्षेत्र मेळा आहे. आणि हा जो बाजार आहे तो दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला भरत असतो, साधारणतः नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्यामध्ये. आणि हा जो मेळा आहे किंवा हा जो बाजार आहे तो जवळपास 500 एकर जागेमध्ये भरवला जातो. त्यामुळे याच्यावरून अंदाज तुम्ही लावू शकता की हा किती मोठा बाजार असेल. तर आत्तापर्यंत जे पेपर झाले त्याच्यामध्ये विचारलेल्या करंट अफेअरचं ॲनालिसिस जर केलं तर एक गोष्ट लक्षात येईल की करंट अफेअर हे 5 ते 6 महिने पूर्वीपर्यंतच्या चालू घडामोडींवर विचारले जात आहे. म्हणजेच आपल्याला 5 ते 6 महिन्यापूर्वीपर्यंत करंट अफेअर करायचं आहे. आणि जर तुम्हाला करंट अफेअरवरील महत्त्वाच्या प्रश्नांवर मी व्हिडिओ बनवावा असे वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण 30 ते 40 प्रश्न गेल्या 5 ते 6 महिन्यातील महत्त्वाच्या करंट अफेअरवर तयार करून त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवू. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 13वा. कान टोचणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. तर कान टोचणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो कडक शब्दात चूक समजावून सांगणे. म्हणजे एखाद्याला दरडावून कडक शब्दामध्ये त्याची चूक जी झालेली आहे ती समजावून सांगणे, यालाच कान टोचणे असे म्हणतात. आता कान या शब्दावरून भरपूर वाक्यप्रचार होतात की ज्याच्यावर परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकेल, ते आपण बघून घेऊया. कान देणे म्हणजे काय? तर कान देणे म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे. कान भरणे हा देखील एक वाक्यप्रचार आहे. याचा अर्थ काय होतो? तर कान भरणे म्हणजे मन कलुषित करणे, मनामध्ये किलबिश पैदा करणे. त्यानंतर कानावर पडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर सहजपणे ऐकू येणे. म्हणजे आपण जात असताना एखादी गोष्ट आपल्या कानावर पडणे याचा अर्थ आपल्याला ती सहजपणे ऐकू येणे. त्यानंतर कानाला खडा लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर एखादी चूक जेव्हा आपल्या हातातून घडते तेव्हा ती पुन्हा न करण्याचा जेव्हा आपण निश्चय करतो तेव्हा आपण कानाला खडा लावतो, असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर कानाडोळा करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तर दुर्लक्ष करणे. कानाडोळा करणे म्हणजे दुर्लक्ष करणे. तर हे काही महत्त्वाचे वाक्यप्रचार आहेत कान या शब्दावरून, तर याच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकेल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 14वा. खिल्ली उडवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर हसून एखाद्याची निंदा किंवा चेष्टा करणे. जेव्हा आपण एखाद्याची हसून चेष्टा करतो किंवा निंदा करतो किंवा टिंगल उडवतो तर त्याला खिल्ली उडवणे असं म्हटले जाते. आता यालाच अजून दुसऱ्या अर्थाचे देखील वाक्यप्रचार आहेत, जसे की टर उडवणे, टिंगल करणे. आता जर आपण मराठी या विषयावर परीक्षेत विचारलेले प्रश्न बघितले तर हे प्रश्न व्याकरणावर फार कमी प्रश्न दिसून येतात. याच्या व्यतिरिक्त शब्दार्थांवर जास्त प्रश्न आहेत. म्हणजे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्यप्रचार, म्हणी, शब्दसमूहांबद्दल एक शब्द, अशा प्रकारचे प्रश्न जास्त विचारले जात आहेत. त्यामुळे मराठीचा अभ्यास करताना त्या दृष्टीने तुम्ही तयारी करू शकता. तर हे एवढेच प्रश्न आपल्याला या पेपरमधील अवेलेबल झालेले आहेत. या विश्लेषणाचा तुम्हाला पुढे होणाऱ्या पेपर्समध्ये नक्की फायदा होईल. पुढे ज्यांचे पेपर्स आहेत त्यांना माझ्याकडून ऑल द बेस्ट. धन्यवाद. थँक्यू.